खूप मस्त आणि सुंदर सुंदर फुलं सध्या उमललेली दिसत आहेत आपल्याला। जसं की हे फुलाचं फूल आहे आणि हा आहे मी सेंटच्या बॉटलमध्ये एक मनी प्लांट लावलेला आहे, खूप सुंदर आलेला तो आहे। आणि हा आहे अँथेरियम। आता आपण आलेलो आहोत शेतामध्ये आणि इथे काम चालू आहे रोपं लावण्याचं। सकाळी मी सहज म्हणून आले आणि मिस्टरांचं काम होतं बाहेर, तर मला यांच्याबरोबर थांबावं लागलं। आणि इकडे बघू शकताय मी रोपं टाकायला त्यांना मदत करत होते। रोज तरही नाही येत, पण जेव्हा गरज पडते तेव्हा शेतामध्ये जी काय लागेल ती मदत मी करायला असते नेहमी। हे गाइस, हॅलो, वेलकम बॅक टू माय चॅनल विलेज लाईफ विथ मेघा। आणि मी आहे मेघा तुमच्यासोबत। तर आता वाजलेले आहेत दुपारचा 1 आणि जर शेतात बघत असाल तर फ्लॉवर लावायचं काम चालू आहे। इकडे माझ्याकडे मागे तुम्हाला ट्रे दिसत आहेत फ्लॉवरचे, तर हे आम्ही लावून घेतोय सध्या। तर सकाळी 2 तास मी ह्यांना मदत करून गेलेली आहे रोपं टाकण्यासाठी आणि माझं गावात काम होतं, तर ते आवरून पुन्हा मी आता आलेली आहे आणि आपण थोड्या वेळांना रोपं टाकण्यासाठी मदत करणार आहोत, तरच ते आवरणार आहे, नाही तर आवरणार नाही आहे। तर अशी आहे शेतकऱ्यांची लाईफ म्हणायला काही हरकत नाही आहे। माझं नवीन मुलींना हे सांगणं, नवीन मुलींना, पण जेव्हा आपण लग्न करताना शेतकरी नवरा बघतो किंवा नवऱ्याचं शेत बघतो नवऱ्या मुलाचं, तर कामही करावं लागतं शेतामध्ये, हे लक्षात असू द्यावं। किंवा जे लोक शेती मागतात, त्यांना शेती हवी असते, त्यांनी हे लक्षात ठेवायचं की शेतात जायची तयारी पण ठेवायला पाहिजे वेळ पडल्यानंतर। तर हे असं आहे, फक्त शेत मागून चालणार नाही, तर गरज पडली तर शेतात काम करायची सुद्धा तयारी आपल्याला ठेवायला पाहिजे, नाही का। हे अशी रोपं लावत जातोय मी। सध्या ड्रिप चालू केलेला आहे, ज्याचा व्हिडिओ मी तुम्हाला याच्यापूर्वी दाखवले होते की आम्ही ड्रिप करून घेतलेला आहे आणि त्याचा खरंच खूप फायदा होतोय। म्हणजे पाण्याची बचत तर भरपूर होते आणि तण पण उगवत नाही आहे जास्तीचं, कारण जिथपर्यंत ओल पोचते तिथपर्यंतच म्हणजे पिकांना पाणी मिळतं। जिथं ओल नाही आहे तिथं जे एक्स्ट्रा तण उगवत होतं ते तर सध्या कमी दिसतंय आपल्याला। आणि खरं सांगू का, आता असं वाटायला लागलं आहे की ड्रिप करायला आम्ही खूप उशीर केला, तर अजूनही ज्यांनी कोणी केलेलं नसेल तर त्यांनी त्या शेतकऱ्यांनी ड्रिप करून घ्यायला काही हरकत नाही, खूप फायदे आहेत त्याचे। 10-15 मिनिटात आता महिलांची सुट्टी होईल आणि यानंतर पुन्हा 3ला येतील महिला कामावर। 3ला आल्यानंतर सुद्धा मी थोडा वेळ त्यांना एक 4-5 ट्रे टाकण्यासाठी मदत केली होती। आणि मी आज लवकर घरी चालले, कारण आज पुन्हा एकदा आम्ही गेट टुगेदर ठेवलेला आहे घरी, कारण माझे भाऊजी जे दुबईला असतात ते आलेले आहेत आणि ते जाणार आहेत 1-2 दिवसात, म्हणून आम्ही घाईमध्ये हे गेट टुगेदर ठेवलेलं आहे। तर त्याच्या तयारीसाठी मला जावं लागणार आहे। फ्लॉवरच्या या जातीचं वैशिष्ट्य हे आहे की जेव्हा ऊन लागतं त्यावेळेला आपल्या पानांची हे छत्री करून घेतं, जेणेकरून उन्हापासून या फ्लॉवरचा बचाव होईल। चला, ठरल्याप्रमाणे सगळेजण एकत्र आलेले आहेत, माझ्या जावा आणि दीर। यातमध्ये 2 जावा आणि 1 दीर कमी आहे यावेळेला, कोण ना कोण तरी राहतच, सगळे अवेलेबल होऊ शकत नाहीत एका वेळेला। किती वेळा जरी भेटलो तरी पुन्हा बोलायला आम्हाला वेळ कमीच पडतोय। रोज आम्ही वाढतो, आज तुम्ही आम्हाला वाढायचं, असं सर्वानुमते ठराव पास झाला एकदाचा। दुसऱ्यानी कोणीतरी वाढलं तर कसं 4 घास जास्त जातात। अशा तऱ्हेने इकडच्या तिकडच्या गप्पा झाल्या, जेवणं झाली आणि शेवट झाला उसाच्या रसाने। हल्ली माझ्या घरी उसाचा रस हा ट्रेंड बनू पाहतो। हल्ली आमच्या घरी कोणीही पाहुणे आले आणि जर उसाचा रस अवेलेबल असेल तर आम्ही चहाऐवजी रसच जास्त प्रेफर करतो। यामागचा हेतू असा की आमच्याकडून जे काही सर्व केलं जाईल तर ते बेस्टच असेल। हे गाइज, जसं की मी तुम्हाला काल दाखवली होती की काल आमची लागण चालू होती फ्लॉवरची आणि काल मी निम्म्यातून गेले घरी। लक्ष का द्यावं लागतं ते मी तुम्हाला दाखवते। तर ही अखंड एक सरी राहिलेली आहे, इथून थोडंसंच अंतर, म्हणजे अगदी निम्म्यापेक्षा पण थोडं अंतर रोवलेलं आहे आणि हे विसरून गेलेत बायका। हे जर मी असते इथे तर मी करून घेतलं असतं। एवढी सरी कडेपर्यंत एवढी सरी राहिलेली आहे, जी रोपं फक्त टाकलेली आहेत आणि दाबली गेलेली नाही आहेत। आता हे उरलेलं जे काम आहे ते मला करायला पाहिजे, तरी मी कल्पनाताईंना बोलवून घेतलेलं आहे आता, आणि आता मी ही सरी पूर्ण करून घेईन असं आहे। त्यामुळं शेतीत काम करत असताना स्वतः समोर राहून करून घेणं जास्त गरजेचं आहे। तरी मला पुन्हा एकदा चेक करावं लागेल की अजून कुठं राहिलेलं आहे लावायचं। डोळ्यावर ऊन येते, सकाळचे वाजलेले आहेत 9। तर चला, पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय।